नमस्कार महाराष्ट्र. आमच्या मराठी न्यूज चॅनल मी काय म्हणतो मध्ये आपले सहर्ष स्वागत. आज आषाढी एकादशी. आज आपल्या श्री पांडुरंगाच्या पंढरपूरमध्ये महाराष्ट्रच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरूनसुद्धा विठ्ठल भक्त विठुरायाच्या दर्शनाला येत आहेत. पंढरपूर शहराच्या बाहेर रांगाच रांगा लागलेल्या आहेत. तसेच मानाच्या पालख्या व त्यांच्या दिंड्या यांचे आगमन पंढरपूरमध्ये होत आहे. त्यात प्रामुख्याने संत तुकाराम महाराज देहू पुणे, संत ज्ञानेश्वर महाराज आळंदी पुणे, संत चांगवटेश्वर महाराज सासवड पुणे, संत सोपानदेव महाराज सासवड पुणे, संत एकनाथ महाराज पैठण छत्रपती संभाजीनगर, संत निवृत्ती महाराज त्र्यंबकेश्वर नाशिक, संत मुक्ताबाई मुक्ताईनगर जळगाव, रुक्मिणी माता कौंडण्यपूर अमरावती, संत नामदेव महाराज पंढरपूर सोलापूर, संत निळोबाराय महाराज पिंपळनेर अहिल्यानगर. या सर्व मुख्य पालख्या तसेच इतर पालख्या व दिंड्या यांचे आगमन होण्यास सुरुवात झाली आहे. तसेच आज आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपूरमध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त करण्यात आलेला आहे. तसेच मंदिर परिसरात व आजूबाजूच्या ठिकाणी संभाव्य गर्दी टाळण्यासाठी मंदिर प्रशासनाकडून स्वयंसेवक नेमण्यात आलेले आहेत व चंद्रभागेतीरी भाविकांच्या सुरक्षतेसाठी सुरक्षा नौका तैनात केल्या आहेत. महाराष्ट्र राज्य सरकारकडून या वर्षीच्या वारीसाठी पूर्वतयारी केलेली आहे. ज्या ठिकाणी दिंड्यांचा विसावा होतो त्या ठिकाणी सरकारकडून पिण्याचे पाणी, फिरते दवाखाने तसेच शौचालयाची सुविधा देण्यात आलेली आहे. तसेच महिला वारकऱ्यांसाठी सॅनिटरी नॅपकिन्स देण्यात येत आहेत. यावर्षी महाराष्ट्र शासनाच्या अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी वारीतल्या मुख्य पालख्यांतील दिंड्यांना प्रतिदिंडी 20,000 रुपयांचे अर्थसहाय्य करण्यात येणार आहे असे सांगितले आहे. तसेच यावर्षीच्या शासकीय महापूजेसाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या पत्नी या उपस्थित राहणार आहेत.